पाटण तालुका एकवाडी एक संघामधून पहिल्या गटातून अचानक 11 सावंतवाडी हा संघ येताना पाहायला मिळाला आणि आजच्या दुसऱ्या गटातून ब गटातून दोन 11च्या फॉर्मॅटमध्ये जुळेवाडी सळवे 11 सळवे हा संघ सेमीफायनल 2 मध्ये येताना पाहायला मिळाला. एक षटकाची मॅच, सुपर ओव्हर ही मॅच असेल, डिसाइडेड ओव्हर, निर्णायक सामना, महांतिम एक षटकाची मॅच आहे, डिसाइडेड ओव्हर. एका बाजूला जुळेवाडी सळवे 11 सळवे तर दुसऱ्या बाजूला अचानक 11 सावंतवाडी. अचानक 11 सावंतवाडी विरुद्ध जुळेवाडी सळवे 11 सळवे अशी महत्वपूर्ण मॅच. तर पहा पहिल्या क्रमांकाचं आणि शेवटचं अंतिम सुरुवात आणि शेवट असणारी पहिल्या क्रमांकाची एका षटकाची मॅच आणि सचिन आसवले बॉलिंग ट्रॅक वरती येताना पाहायला मिळते. अर्धा बॅटने खेळायचा प्रयत्न होता, डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. मनीष आणि विनोद मनरकर ही जोडी या खेळपट्टीवरती. मनीष पहिला बॉल निर्धाव येतो, चांगल्या टप्प्यावरती पडला जातो. लिगल डिलिव्हरी, डॉट डिलिव्हरी येताना पाहायला मिळते पहिल्या चेंडूवरती. राऊंड द विकेट. यावेळेस पहा गतीमध्ये परिवर्तन, फर्स्ट स्लिपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. यष्टीरक्षक चेंडूकडे पाहतो तोपर्यंत चेंडू यष्टीरक्षक पाहत बसेल तोपर्यंत धावसंख्या 1 ने पुढे, 0-1 या आकडेवरती. सेमीफायनल क्रमांक 1 महत्वाची मॅच, डिसाइडर ओव्हर, सुरुवात आणि शेवट करणारी ही पहिलं षटक. यावेळेस माझा बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. 3 चेंडू मध्ये 1 धाव, फक्त 2 चेंडू निर्धाव. आणि त्यानंतर पाहायला गेलं तर सचिन आसवलेचा वेग प्रचंड पाहायला मिळतो. अचूकता न चुकता पाहायला मिळते. प्रॉपर कंट्रोल, लाईन अँड लेनची गोलंदाजी, परफेक्ट प्लॅनिंग, प्रॉपर कंट्रोलिंग. यावेळेस मात्र पूर्णपणे नियंत्रण आणि पाहायला गेलं तर स्टेबल राहते. चेंडू निर्धाव. बॅट आणि बॉलचा संपर्क यावेळेस मात्र मनीच्या बॅटवर चांगला झाला. ओमकार बोर्गे चेंडूच्या खाली येते, वेगवान गतीने फेकी केली जाते. दुसरी धाव, डायरेक्ट हिट, फलंदाज बाद ओमकार बोर्गेचा रॉकेट थ्रो. आणि त्यानंतर पाहायला गेलं तर कलात्मक खेळी. यावेळेस मात्र जसा नो स्ट्रायकिंग एंडला आला तसा मात्र परतीचा प्रवास. विनोद मयरकर बॅक टू द ड्रेसिंग रूम. कौतुक करावं तेवढं कमीच आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून वेगवान गतीने चेंडूवरती आला आणि ओमकार बोर्गे ज्याला सळवे एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातं त्याने मात्र वेगवान गतीने रॉकेट लॉन्चर, रॉकेट थ्रो केला आणि डायरेक्ट हिट. फलंदाज बाद, बेल्स रिमूव्ह. आणि त्यानंतर मात्र फलंदाज खेळपट्टीच्या बाहेर विनोद मयरकर काय वेगवान गतीने फेकी केली. फर्निचर डिस्ट्रॉय. 4 चेंडू 2 धावा. नवीन खेळाडू स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस पहा काय गोलंदाजी सचिन आसवले. फर्निचर डिस्ट्रॉय, इनिंग ब्रेक. बॅट अँड पॅड मधून चेंडू निघून जातो. यष्टीरक्षक देखील खुश आहे, संपूर्ण संघ खुश आहे. काही 5 चेंडू मध्ये फक्त धावा झाले 2 आणि येणाऱ्या काळामध्ये शेवटचा बॉल नवीन खेळाडू येताना पाहायला मिळेल खेळपट्टीवरती. शेवटचा बॉल 1 टू गो. 5 चेंडू मध्ये 2 धावा. सुंदर असं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालं ओमकार बोर्गे. कलात्मक फेकी आणि रचनात्मक खेळाडूला बाहेर जाण्याचा आदेश दिला गेला आणि त्यानंतर विकेट. फर्निचर डिस्ट्रॉय. बॅट आणि पॅड मधून चेंडू निघून गेला. शेवटचा बॉल बॅट आणि पॅड मधून चेंडू निघून गेल्यानंतर फलंदाजाला चेंडू समजला नाही केव्हा चेंडू आला, कधी निघून गेला. वेग प्रचंड होता चेंडूवरती. 6 चेंडू 2 धावा आतापर्यंत धावफलकावरती. 2 गडी बाद हे समीकरण. आणि पाहायला गेलं तर येणाऱ्या काळामध्ये बनवायच्या 6 चेंडू 3 धावा. जुळेवाडी सळवे 11 सळवे या संघाला 2 गाव 11च्या फॉर्मॅट मधून जुळेवाडी सळवे 11 सळवे संघ टॉप 3 मध्ये पोहोचलाय. तर दुसऱ्या बाजूला एक संघ पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मधील अचानक 11 सावंतवाडी हा संघ सेमीफायनल 1 मध्ये 5-6 चेंडू 3 धावा. सळवे जुळेवाडी सळवे 11 सळवे या संघाला विजयासाठी हवेत. आणि त्यानंतर मात्र खेळवली जाईल मेगा फायनल, ग्रँड फिनाले, आधार स्तंभ चषक 2024 चा. कोण बनेल पहिल्या क्रमांकाचा मानकरी, चॅम्पियन.
दुसऱ्या पर्वाचा खेळ मात्र सुरू. 6 चेंडू 3 धावा 6 चेंडू प्रत्येक 2 चेंडूवरती 1 धाव बनवली तरी सुद्धा विजेता होईल जुळेवाडी सर्वे 11 सर्वे. आणि दुसऱ्या बाजूला अचानक केले पण सावंतवाडी 3 धावा डिपेंड करताना पाहायला मिळू शकतो का. प्रमोदने जी मॅजिक केली होती तशी मॅजिक होईल का. विनोद मनेरकर बॉलिंग ट्रॅक वरती, अनुभवी गोलंदाज षटक सांभाळताना पाहायला मिळेल, हँडल करताना पाहायला मिळेल. पहिलाच बॉल एंगेज, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, कॅच मात्र पकडली जाते. महत्वपूर्ण विकेट पहिल्याच बॉलवरती शैलेश काळे हा खेळाडू खेळपट्टीच्या बाहेर. आणि त्यानंतर मात्र मागील मॅचचा हिरो 5 चेंडू 19 धावा ज्याच्या बॅटमधून पाहायला गेलं तर 390च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली होती प्रमोद कदम. आता मात्र प्रमोद कदम जी बॅटिंग मात्र मागच्या मॅच मध्ये 5 चेंडू 19 धावा, तसंच पाहिलं गेलं तर आणि नक्कीच पाहिलं तर 5 चेंडू आणि 3 धावा जेव्हा आवश्यकता तेव्हा मात्र ते बॅटिंगसाठी आले. 6 चेंडू 3 धावांची जेव्हा डिपेंड करत असताना गोलंदाजी केली, काय कमाल गोलंदाजी प्रमोदच्या माध्यमातून झाली. आता मात्र 5 चेंडू 3 धावा, रवी बोर्गे नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रमोद. ऑनसाईडच्या दिशेने फटका खेळा. यावेळेस मात्र पहिल्याच बॉलवरती एक सिंगल येते, 100च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय प्रमोद कदम. आणि यावेळेस मात्र 4 चेंडू मध्ये बनवायच्या 2 धावा, प्रत्येक 2 चेंडू मध्ये 1 धाव जरी बनवले तरी सुद्धा विजेता होताना पाहायला मिळेल. आणि 2 चेंडू मध्ये बनवलंय तर 1 धाव, जिथे मात्र 4 मध्ये बनवायचे आहेत 2 धावा, 4 चेंडू 2 धावा. सेमीफायनल नंबर 1, पहिली आणि शेवटची सेमीफायनल आजच्या दिवसातील अचानक सावंतवाडी विरुद्ध जुळेवाडी सर्वे 11. ऑनसाईडच्या दिशेने फटका गेलाय, काव कॉर्नर, डीप विकेट रिजन कव्हर केलं जातंय. षटकार, जिथे मात्र 4-2चं समीकरण होतं तिथे मात्र 6 आलेत. आणि आता मात्र विजेता झालाय आणि फायनल मध्ये प्रवेश केलाय. ग्रँड फिनाले रॉयल एंट्री षटकाराच्या साह्याने ज्या बॅटिंग साठी ओळखला जातो प्रमोद, त्याच बॅटिंगच्या साह्याने पाहिला गेला तर त्याच फिनिशिंग टचने जिथून सुरुवात केली होती, जिथून शेवट तिथूनच केलाय. चला त्या टॉसाठी या मैत्री ग्रुप जावळी, चला या. येस अनिल दादा कर्णधार पाठवा, मैत्री ग्रुप जावळी येस या पण. आणि या चला जुळेवाडी सर्वे 11 सर्वे कर्णधार पाठवायचा.